नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला पेपरला विचारले गेलेले जे काही प्रश्न असणारे महत्त्वाचे PYQ ते आपल्याला ॲनालिसिस करायचे आणि याची PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ती कशी भेटणार मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेल. ओके, चला. अपृष्ठवंशीय प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट कोणता? प्रश्न बघा, काय महत्त्वाचा प्रश्न आहे विज्ञानावर. अपृष्ठवंशी प्राण्यांचा दुसरा सगळ्यात महत्त्वाचा सर्वात मोठा गट कोणता आहे? बघा, आर्थ्रोपोडा, पोरिफेरा, मोलुस्का आणि एकिनोडर्माटो. तर अपृष्ठीय वंशी प्राण्यांचा दुसरा सर्वात मोठा गट जर विचारला तर त्याचं योग्य उत्तर काय सांगायचं? मोलुस्का. बरोबर ना? मग आता हे काय आहे तर ते जाणून घ्या, त्याच्याबद्दल अधिकची माहिती. बघा, आर्थ्रोपोडा हा प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा गट आहे. सगळ्यात मोठा गट कोणता आहे प्राणी सृष्टीमधला? तर आर्थ्रोपोडा आहे. बरोबर. यामध्ये कशाचा समावेश आहे तर कीटक आहे, खेकडे आहे, विंचू यांचा समावेश होतो आर्थ्रोपोडामध्ये. ठीक आहे. पृथ्वीवर एकूण प्राण्यांच्या सुमारे 80% प्राणी ह्याच गटामध्ये मोडतात. म्हणजे जेवढे आपल्या पृथ्वीवर जेवढे प्राणी घटक आहेत त्याच्यापैकी 80% जेवढे प्राणी ते सगळे ह्या घटकामध्ये मोडले जातात. ओके. मग मोलुस्का काय सर? तर बघा, हा दुसरा सगळ्यात मोठा गट आहे. काय तर दुसरा सर्वात मोठा गट आहे. यात प्रामुख्याने मृदू काय मऊ शरीर असलेले प्राणी येतात. उदाहरणार्थ गोगलगाय, ऑक्टोपस आणि शिंपले हे सर्व प्राणी कशामध्ये येतात? मोलुस्कामध्ये. ओके. हा कसा असतो? मऊ शरीर असतं यामध्ये. आता गोगलगाय जर तुम्ही बघितली तर गोगलगाय कशी असते? मऊ असते. बरोबर ना? त्यानंतर ऑक्टोपस आणि शिंपले. इतर गट कोणता आहे? पोरिफेरा, स्पंज ज्याला आपण म्हणतो, आणि एकिनोडर्माटो याला तारा मासा. त्या मानाने हा कसा गट आहे तर लहान गट मानला जातो. ठीक आहे. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? बघा, सिलेंट्रेट, मोलुस्को, मोलुस्कांचे कवच आणि मोलुस्कांचे आवरण. काय असेल याचं योग्य उत्तर? बघा, महत्वाचे प्रश्न हे सर्व जे पेपरला विचारले गेलेले आयोगाने वगैरे. तर शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे तर मोलुस्कांचे कवच. पर्याय क्रमांक 3 मोलुस्कांचे कवच हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट, ट्रिटियमचा अनुक्रमांक काय आहे? 3, 4, 2 आणि 1. तर ट्रिटियमचा अनुक्रमांक आपल्याला विचारलाय, त्याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. हा काय तर योग्य उत्तर अनुक्रमांक 1 आहे ट्रिटियमचा. किरणोत्सारचा शोध कोणी लावला? मारी क्युरी. इथं मेरी क्युरी पाहिजे होतं. मेरी क्युरी, रुदरफोर्ड, त्यानंतर आईन्स्टाईन आणि हेनरी बेकवेल. तर किरणोत्साराचा शोध कोणी लावला? हा महत्वाचा प्रश्न आहे. पेपरला बऱ्याचदा विचारलाय आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलाय. तर किरणोत्सारींचा शोध लावलेला आहे हेनरी बेकवेरेल यांनी लावलाय. ओके. मग या बाकीच्यांनी पण तर कशा ना कशाचा शोध लावला असेल, बरोबर ना? मग हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग बघा, हेनरी बेकवेल. ठीक आहे. आता या बाकीच्यांबद्दल माहिती जाणून घेऊ. 1896 मध्ये हेनरी बेकवेरेल यांनी युरेनियमच्या क्षारांवर प्रयोग करताना अपघाताने नैसर्गिक किरणोत्सारांचा काय लावला? शोध लावला. मेरी क्युरीने काय केलं? रेडियम आणि पोलोनियम या घटकाचा शोध लावला. मेरी क्युरी, तिथं मारे झालेत ना, इथं मेरी क्युरी. ओके. ठीक आहे. त्यानंतर रुदरफोर्ड आहे बघा, अल्फा, बीटा आणि गॅमा या किरणांचे वर्गीकरण केले. कोणी? तर रुदरफोर्ड यांनी केले. त्यानंतर आईन्स्टाईन बघा, यांनी सापेक्षतेचा सिद्धांत मांडला. आईन्स्टाईन यांनी काय तर सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला? आईन्स्टाईन. ओके. ही माहिती जाणून घेणं फार गरजेचं आहे. याला ॲनालिसिस म्हणायचं. हे बाकीचे जे ऑप्शन आहे ना महत्वाच्या प्रश्नांचं, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. कशावरनं? आता पुढच्या वेळेस आपल्याला किरणोत्सारित विचारतील, दुसरा पण विचारू शकतील ना आपल्याला. कदाचित आपल्याला असं विचारतील ना, सापेक्षतेचा सिद्धांत आईन्स्टाईन किंवा अल्फा, बीटा, गॅमा हे पण विचारू शकतात. ठीक आहे. चलो नेक्स्ट. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहे? द ग्रेट रिबेलियन. अशोक कोठारी, अशोक मेहता, डॉक्टर S.N. सेन आणि V.D. सावरकर. याचं योग्य उत्तर काय? द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहे अशोक मेहता. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर आहे. भारतात ब्रिटिश काळात पहिले हंगामी सरकार. बघा, पहिलं हंगामी सरकार म्हणजे कसं? तर तात्पुरत्या स्वरूपाचं. पहिलं हंगामी सरकार म्हणजे कसं असणार आहे? तर तात्पुरत्या स्वरूपाचं स्थापन केलं. मग केव्हा स्थापन झालं होतं? पूर्ण डेट म्हणजे महिना पण माहित असावा आपल्याला. बघा, ऑगस्ट 1946, सप्टेंबर 1945, ऑगस्ट 1945 आणि सप्टेंबर 1946.
46. तर भारतामध्ये पहिलं जे हंगामी सरकार होतं हे हंगामी सरकार कधी स्थापन केलं असावं, तर 1946 ला. 1946. पण कोणती, तर बघा सप्टेंबर 1946 म्हणजेच पर्याय क्रमांक 4. म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. सप्टेंबर 1946 ला हे हंगामी सरकार स्थापन केलेलं होतं. ओके, मग आता याबद्दल आणखीन जाणून घ्या कोणी स्थापन केलं होतं. तर 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली या सरकारची स्थापना झाली होती. 2 सप्टेंबर 1946 ला पंडित नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. पंडित नेहरू यांनी हंगामी सरकार, या हंगामी सरकारचे उपाध्यक्ष होते. उपाध्यक्ष कोण होते, पंडित नेहरू होते. म्हणून सूत्रे सर्व त्यांनी हाती घेतली आणि व्हाईसरॉय जो होता त्या काळचा ते त्याचे कोण होते, अध्यक्ष होते. मुस्लिम लीगने काय केलं, सहभाग. सुरुवातीला मुस्लिम लीगने या सरकारमध्ये सामील होण्यास नकार दिला, परंतु नंतर ऑक्टोबर 1946 मध्ये ते सामील झाले. परंतु नंतर काय आलं, ऑक्टोबर 1946 मध्ये त्यांनी काय केलं, सामील होण्याचं ठरवलं. ठीक आहे, चलो मी फोटो वगैरे पण तुम्हाला ऍड करून देतो. ओके, इसवी सन 1946 मध्ये घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली. बघा महत्वाचा प्रश्न आहे, पेपरला बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. घटना समितीचे, बरोबर ना, 1946 मध्ये घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चक्रवर्ती राजगोपालचारी, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि कन्हैयालाल मुंशी. तर याचं योग्य उत्तर काय, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. परंतु त्यांच्या अगोदर एक हंगामी अध्यक्ष होते, त्यांचं नाव होतं डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. ते 9 डिसेंबर 1946 रोजी अगोदर हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली होती, म्हणजे काय तात्पुरत्या स्वरूपामध्ये. मग परत 11 डिसेंबरला बैठक झाली, त्यामध्ये ठरलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे कायमस्वरूपी अध्यक्ष असणार आहे. बघा 9 डिसेंबर 1946 घटना समितीची पहिली बैठक पार पडली कोणत्या ठिकाणी, तर दिल्ली या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर यावेळी ज्येष्ठतेनुसार म्हणजे सगळ्यात ज्येष्ठ कोण आहे, तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरता अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. ओके, कारण 9 डिसेंबरला बैठक होती, जर बैठक आहे तर त्याचं अध्यक्ष स्थान कोणीतरी भूषवलं पाहिजे, बरोबर की नाही. मग अध्यक्ष स्थान भूषवायचंय तर मग कोणतरी हवे की नाही, मग त्यासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरता अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पण त्यानंतर 11 डिसेंबरला म्हणजे बरोबर 2 दिवसांनी 11 डिसेंबर 1946 ह्या दिवशी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. कायमस्वरूपी, मग आपल्याला जर विचारलं, जर हंगामी जर विचारलं तर डॉक्टर म्हणजे तात्पुरतं विचारलं तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, आणि कायमस्वरूपी म्हटलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मसुदा समिती ही देखील खूप महत्वाची समिती मानली जाते. ह्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हा प्रश्न विचारायचा नाही. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि घटना समितीचे सल्लागार, घटना समितीचे सल्लागार कोण होते, सर BN राव. सर BN राव हे घटना समितीचे कोण होते, सल्लागार. ठीक आहे, चलो नेक्स्ट. ऑपरेशन ब्ल्यू स्टार, ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही लष्करी कारवाई झाली तेव्हा भारतीय लष्कराचे प्रमुख कोण होते. ऑपरेशन ब्ल्यू स्टार कोणत्या ठिकाणी झालं होतं, तर सुवर्ण मंदिर, सुवर्ण मंदिर अमृतसर. ठीक आहे, अमृतसर पंजाब ह्या ठिकाणी हे मंदिर आहे. तर ह्या ठिकाणी काय झालं होतं, ऑपरेशन ब्ल्यू स्टार झालं होतं. पण जेव्हा ब्लू स्टार झालं त्यावेळी भारताचे लष्कर प्रमुख कोण होते असा प्रश्न आहे. बघा जनरल VK सिंग, जनरल अरुण कुमार वैद्य, जनरल KS ब्रार, जनरल विक्रम सिंग. याचे लष्कर प्रमुख कोण होते, जनरल अरुण कुमार वैद्य, बरोबर ना. मग मला सांगा हे ऑपरेशन ब्ल्यू स्टार जे आहे ना हे केव्हा झालं होतं, केव्हा झाले होते. ऑपरेशन ब्ल्यू स्टार. बघा ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही लष्करी कारवाई 1984 मध्ये अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात लपलेल्या जे दहशतवादी होते त्यांना बाहेर काढण्यासाठी करण्यात आली होती. ओके, ऑपरेशन ब्ल्यू स्टार त्याला आपण म्हणतो. कार्यकाल कोण होता, म्हणजे कोण होते तेव्हा, अरुण कुमार वैद्य. 1983 ते 86 ह्या काळामध्ये ते भारतीय लष्कराचे कोण होते, प्रमुख होते. आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे 3 ते 6 जून 1984 मध्ये राबवण्यात आलं. ही डेट महत्वाची, तिला IMP करून ठेवा.
हे IMP करा. ओके. ऑपरेशन ब्ल्यू स्टार केव्हा राबवण्यात आलं? 1984 ला. हे अमृतसर मंदिर, पंजाब. ओके. सुवर्ण मंदिर, सॉरी, अमृतसर या ठिकाणी स्थित आहे. नेक्स्ट, जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वांचा पुरस्कार केलाय? जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने सर्व धर्म समभाव, अलिप्तवाद, त्यानंतर पंचशील आणि निशस्त्रीकरण. तर जागतिक शांतता, आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने पंचशील ह्या तत्वांचा पुरस्कार केला. पंचशील ह्या तत्वांचा पुरस्कार केला. मग हा कोणत्या दोन देशांदरम्यान झाला होता? तर भारत आणि चीन. बघा, 29 एप्रिल 1954 रोजी भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू, त्यानंतर चीनचे पंतप्रधान चाऊ एन लाय यांच्यामध्ये पंचशील करार झाला. चीनचे पंतप्रधान कोण होते? चाऊ एन लाय. यांच्यामध्ये पंचशील करार झाला. यामध्ये 5 तत्वे होते. याच्यामधली डेट महत्वाची, ही IMP करून ठेवा, 1954 ची. ओके. 5 तत्वे होते. 5 तत्वे कोणकोणते? एकमेकांच्या प्रादेशिक अखंडतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करणे. पहिलं, एकमेकांवर आक्रमण न करणे, एकमेकांच्या अंतर्गत बाबींचा हस्तक्षेप न करणे, समता आणि परस्पर लाभ, शांततापूर्ण अस्तित्व. असे हे जे 5 तत्वे पंचशील मध्ये होते. ठीक आहे. बाजीराव पेशव्यांचा पहिला विजय हा कोणत्या ठिकाणी झाला? बघा, पालखेड, माळवा, भोपाळ आणि खारगाव. तर बाजीराव पेशव्यांचा पहिला विजय जो आहे तो पालखेड ह्या ठिकाणी झालेला आहे. त्या ठिकाणी पालखेड. पर्याय क्रमांक 1. लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? श्यामजी कृष्ण वर्मा, गिरीधारीलाल शर्मा, हरगोविंद खुराना आणि श्यामप्रसाद मुखर्जी. तर बघा, इंडिया हाऊसची स्थापना विचारले आपल्याला. इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली असावी? तर इंडिया हाऊसची जी स्थापना आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली. पर्याय क्रमांक 1. कोणत्या ठिकाणी केली ती? लंडन या ठिकाणी. बरोबर ना? मग आता बघा, त्याबद्दल जाणून घेऊया. श्यामजी कृष्ण वर्मा 1905 मध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली ती. 1905 मध्ये. ठीक आहे. उद्देश काय होता रे? तर भारतीय विद्यार्थ्यांना ब्रिटनमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रवादाची काय करायची? तर भावना जागृत करणे. हा त्यामागचा काय होता? उद्देश होता. महत्वाचे जे क्रांतिकारी होते, स्वातंत्र्यवीर सावरकर, त्यानंतरचे मादाम कामा, लाला हरदयाळ आणि मदनलाल धिंगरा यांसारखे अनेक महान क्रांतिकारी इंडिया हाऊसशी जोडले गेले. ओके. ते महान समाज सुधारक होते त्या काळचे. त्यांनी बघा इंडिया हाऊसची स्थापना केली लंडन या ठिकाणी. श्यामजी कृष्ण वर्मा. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न काय होतो माहिती का? बऱ्याचदा कन्फ्युज होतो आणि बऱ्याचदा पेपरला आहे ना विचारला जातो. हा लक्षात ठेवायचा. 3 कलम आहे. 3 कलम कोणते माहिती आहे का? 352, 356, 352, 356, 360 असे 3 कलम आहे. ठीक आहे ना? मग आता 3 कलम कोणकोणते? त्यामधला पहिला विचारला आपल्याला 352. हा कशा संदर्भात आहे माहिती आहे? तर राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी. ठीक आहे. मग आता बाकीचे 2 कशा संदर्भात आहे ते पण तर माहित असणं गरजेचं आहे ना. मग बघा, 352 राष्ट्रीय आणीबाणी, युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र जे काय बंडखोरी त्या संदर्भात जर झालं तर 352 हा कलम लागला जातो आणि राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाते. मग 356 कशा संदर्भात आहे? तर घटक राज्यातील आणीबाणी, म्हणजे जे काय घटक राज्य आहे तर सरकार अस्थिर आहे, बरोबर ना? मग अस्थिर असेल, सरकार स्थापन होत नसेल, तर अशा ठिकाणी काय ना, तर कलम 356 लागू केला जातो. यालाच राष्ट्रपती राजवट असे देखील म्हणतात. महत्वाचं आहे हा, राष्ट्रपती राजवट असं विचारतात. कोणत्या कलमाने? प्रश्न काय विचारतील? कोणत्या कलमाने राष्ट्रपती राजवट लागू केली जाते? असा सिंपल प्रश्न विचारतील. मग आपल्याला माहित असावं कलम 356 आणि 360 आर्थिक आणीबाणी. हा आतापर्यंत आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती एकदाही तयार झालेली नाहीये की कलम 360 लागू करावा. आर्थिक आणीबाणी लागलेली नाहीये. बघा, देशाची आर्थिक स्थिरता धोक्यात आली असता भारतात अद्याप एकदाही लागू केलेली नाही कलम 360. हे तिघं पण काय तर महत्वाचे. 352, 56, 360 तिघं पण IMP करून ठेवा. संत गाडगे बाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला? 20 जानेवारी 1889,
23 फेब्रुवारी 1876, 12 डिसेंबर 1891 आणि 14 नोव्हेंबर 1885. तर संत गाडगे बाबा यांचा जन्म केव्हा झालाय? तर 23 फेब्रुवारी 1876. 23 फेब्रुवारी 1876 अमरावती जिल्ह्यामध्ये. अमरावती जिल्हा. ओके. कुकची सामुद्रधुनी कोणत्या खंडात आहे? ऑस्ट्रेलिया, आशिया, युरिया आणि आफ्रिका. तर कुकची सामुद्रधुनी जी आहे ती ऑस्ट्रेलिया या खंडामध्ये आहे. कुठे? तर ऑस्ट्रेलिया. पर्याय क्रमांक 1. नीती आयोगाचा विस्तारित रूप काय? खूप महत्वाचा आहे. नीती आयोग बघा, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इन इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग यापैकी नाही. तर नीती आयोगाचा विस्तारित म्हणजे फुल फॉर्म काय आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. मग मला सांगा या नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली? नीती आयोगाचं मुख्यालय कुठे? मुख्यालय कुठे? हे 2-3 प्रश्न महत्वाचे जाणून घ्या. 1 जानेवारी 2015 रोजी नीती आयोगाची नियोजन आयोगाच्या जागी काय झालं? तर नीती आयोगाची स्थापना केली. म्हणजे याच्या अगोदर काय होतं? तर नियोजन आयोग होतं. ओके. मग 1/1/2015 लक्षात कसं ठेवायचं? 1/1/2015 किंवा असे लक्षात ठेवू शकता 1/1/15. हा प्रश्न विचारता, पूर्ण डेट विचारतात. स्वरूप काय होतं? हा भारत सरकारचा एक थिंक टँक म्हणून काम करते, जो धोरणात्मक आणि तांत्रिक सल्ला देतो. नीती आयोग. ठीक आहे. अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे पंतप्रधान असणारे. ओके. आणि मुख्यालय कुठे याचं? नवी मुंबईला आहे. मुख्यालय कुठे आहे? तर सॉरी, नवी मुंबई नाही, मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. जिभेच्या शेंड्यावर पुढचा भाग कोणती चव ओळखतो? जिभेचा शेंडा जो आहे त्याच्यामध्ये पुढचा जो भाग आहे ना, तो पुढचा भाग कोणती चव ओळखतो? गोड, कडू, खारट की आंबट? तर जिभेच्या पुढच्या भागावर गोड चव असते. गोड. बघा, शेंडा जो आहे त्याच्यावर असणार आहे गोड चव. शेंड्याच्या बाजूचा भाग आहे जे जे आपली जीभ असणार आहे, जीभ, तर जो पुढचा भाग आहे इथं इथं असणार तुमची गोड. जो बाजूचा भाग आहे हा, बघा हा बाजूचा भाग, इथं असणार तुमची खारट. इथं असणारे खारट, बरोबर. जिभेच्या मध्येचा जो भाग आहे, मधला भाग, इथं असणारी तुमची आंबट. आणि जिभेचा जो शेवटचा भाग आहे, हा शेवटचा, इथं असणार तुमची कडू. ओके. असं लक्षात ठेवा. जी फ्रंटला आहे, समोरच्या बाजू, तिथं गोड आहे. जो बाजूचा आहे, दोन्ही साइड असतात, दोन्ही कडा आपण ज्याला म्हणतो, तिथं खारट आहे, बरोबर. आणि मधला जो भाग आहे तिथं आंबट आहे. आणि जो लास्ट वाला जो भाग आहे तिथं कशी चव असते? आपली कडू असते. ठीक आहे. नेक्स्ट. युरिया खतामध्ये नत्राचं प्रमाण किती टक्के असतं? 78, 50, 46 किती? 30. युरिया खतामध्ये नत्राचं प्रमाण असतं 46%. 46. जैन धर्मांचे पहिले तीर्थकार कोण होते? जैन धर्मांचे पहिले तीर्थकार महावीर, ऋषभदेव, वर्धमान, बाहुबली. जैन धर्मांचे पहिले तीर्थकार होते ऋषभदेव. पहिले तीर्थकार कोण आहे? ऋषभदेव. मग त्यांना काय नावाने ओळखलं जातं? तर बघा, त्यांना आदिनाथ ह्या नावाने सुद्धा ओळखतात ऋषभदेवांना. ठीक आहे. त्यांनी काय केलं? तर जैन धर्माची पायाभरणी केली. जैन धर्माची काय केली? पायाभरणी केली असे मानले जाते. आणि भगवान महावीर हे जैन धर्माचे 24वे तीर्थकार आणि शेवटचे तीर्थकार. मग पहिले आणि शेवटचे लक्षात ठेवा. पहिले आणि शेवटचे काय करायचं? विसरायचं नाही, लक्षातच ठेवायचे. ते विचारतात. पहिलं म्हणलं तर ऋषभनाथ, आणि 24वे म्हणले तर कोण? भगवान महावीर. आणि पार्श्वनाथ हे कोण होते? 23वे तीर्थकार. आणि कदाचित 23वे विचारले तर विचारू शकता ना पेपरला. 23वे होते तुमचे पार्श्वनाथ. ओके. नेक्स्ट. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे? शंकराचार्य, बुद्ध, महावीर, गुरु गोविंद सिंग. तर बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय ही शिकवण आपल्याला गौतम बुद्ध यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा कोणत्या किल्ल्यावर झाला? उत्तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे. तोरणा, शिवनेरी, राजगड आणि रायगड. तर जन्म झाला शिवनेरी 1630. जुन्नर, पुणे. ओके. तालुका म्हणलं तर जुन्नर आणि जिल्हा म्हणलं तर कोणता तुमचा? पुणे. ओके. निधन केव्हा झालं? निधन 1680.
कोणत्या ठिकाणी? रायगड. समाधी कुठे आहे? समाधी रायगड या ठिकाणी. लक्षात असू द्या. छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी या ठिकाणी जन्म, 1630 जुन्नर पुणे, निधन 1680 रायगड, समाधी रायगड. ओके. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ बघा, पंडित नेहरू, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले. तर गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तो महात्मा फुले यांनी लिहिला. पर्याय क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर या ठिकाणी कोणत्या दिवशी बौद्ध धर्म स्वीकारला? बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावर 2 टाईपमध्ये प्रश्न येतात. त्यांच्या जीवनावर आधारित 2 टाईपवर प्रश्न येतात. काय प्रश्न येऊ शकतात? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची घोषणा केव्हा केली? आणि दुसरा प्रश्न काय तो, केव्हा स्वीकारला? असे दोन्ही पण. आता आपल्याला काय विचारलंय, तर बौद्ध धर्म केव्हा स्वीकारला? 11 ऑक्टोबर 1956, 10 ऑक्टोबर 1956, 14 ऑक्टोबर 1956, 13 ऑक्टोबर 1956. तर याचं योग्य उत्तर काय? 14 ऑक्टोबर 1956 या ठिकाणी कुठे स्वीकारला? नागपूर. ओके, नागपूर या ठिकाणी. मग बघा, माहिती जाणून घ्या. नागपूर येथील दीक्षाभूमी विशेष दिवस हा विजयदशमीचा होता, दसऱ्याचा होता. सम्राट अशोकाने ह्याच दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, म्हणून याला धम्मचक्र प्रवर्तन दिन या असेही म्हणतात. या दिवसाला काय म्हणायचं? धम्मचक्र प्रवर्तन दिन ह्या नावाने पण ओळखलं जातं. दीक्षा देणारे भिक्खू होते महास्तवीर चंद्रमणी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची काय दिली? तर दीक्षा दिली. मला सांगा, घोषणा केव्हा केली होती? बरं ना, आता हे ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं, पण घोषणा तर बघा, ऐतिहासिक घोषणा केव्हा केली होती? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा 13 ऑक्टोबर 1935 रोजी केली. 13 ऑक्टोबर 1935. ठीक आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी त्यांनी घोषणा केली. प्रसिद्ध घोषणा होती, मी हिंदू म्हणून हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी पण हिंदू म्हणून मरणार नाही. हे त्यांचं जगप्रसिद्ध विधान सभेत करण्यात आलं होतं. सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केलं? सुधारक हे साप्ताहिक लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, श्रीम माटे आणि नाम जोशी. तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती आहे गोपाळ गणेश आगरकर. केव्हा सुरू केलं होतं? तर बघा, 1888 मध्ये. 1888 मध्ये सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले. बरोबर. आगरकर हे सुरुवातीला टिळकांचं जे काही केसरी होते, केसरी वृत्तपत्र, या केसरीचे ते कोण होते? संपादक होते. अगोदर केसरीचे संपादक होते, परंतु अधिक सामाजिक सुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य या वादामधून त्यांनी केसरी सोडलं आणि स्वतःच एक सुरू केलं वृत्तपत्र, त्याला म्हणायचं सुधारक. ही डेट लक्षात ठेवा, 1888. असंच करायचं पाठ, 1888 असं नाही करायचं, 1888 1888 ते शालेमध्ये. आता शॉर्टकट मारायचा म्हणजे लक्षात राहायला काय होतं ना, सोपं जातं. ओके, नेक्स्ट बघा, राजेश्री शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं? यशवंतराव, बळवंतराव, मल्हारराव, दुसरा संभाजी. तर राजेश्री शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं? तर यशवंतराव होतं, यशवंतराव. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषया संदर्भात साक्ष दिली? महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर कोणत्या विषया संदर्भामध्ये साक्ष दिली? तर शेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, पूरपीडितांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न. तर महात्मा फुले यांनी हंटर कमिशन समोर शिक्षण संदर्भामध्ये साक्ष दिली होती. हंटर कमिशन आपल्या भारतामध्ये 2 वेळा आलेलं आहे, 2 वेळा. कधी कधी आलं होतं हंटर कमिशन? तर बघा, पहिल्यांदा आलं होतं सुरुवातीला 1882 मध्ये. सुरुवातीला केव्हा आला? 1882 मध्ये आलं. विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षण पद्धतीचा आढावा घेण्यासाठी हे कमिशन नेमलं गेलं होतं. ठीक आहे. आणि महात्मा फुलेंनी मागणी केली होती, प्राथमिक शिक्षण मोफत करा आणि कसं करा? सक्तीचं असावं, अशी मागणी जे आपले थोर समाज सुधारक आहे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती. ओके. आणि दुसऱ्यांदा मी सांगितलं ना, दुसऱ्यांदा केव्हा आलं होतं हंटर कमिशन? हंटर कमिशन तर जालियनवाला बाग हत्याकांड, जालियनवाला बाग हत्याकांड चौकशीसाठी आलं होतं.
चौकशीसाठी. आता हंटर कमिशन म्हणजे काय माहिती का? तर हंटर नावाचा व्यक्ती, हंटर नावाचा व्यक्ती हा त्याचा अध्यक्ष होता, म्हणून त्याला म्हणायचं हंटर कमिशन. एवढंच आहे, यापेक्षा व्यतिरिक्त आहे का काही? अजिबात नाही, हेच आहे, लक्षात ठेवा. ओके. आता हे जे प्रश्न आहे ना आपले प्रश्न, तर हे प्रश्न तुम्हाला भेटणार आहे बघा. कशामध्ये भेटणार तुम्हाला हे प्रश्न? तर संपूर्ण पोलीस भरती बॅच, संपूर्ण पोलीस भरती बॅच, ह्या बॅच मध्ये आपण हे प्रश्न ऍड करणार आहे. यामध्ये आणखीन एक बॅच आपली 5000 जीके बॅच इथे ऍड करू आपण. ओके. ही फक्त तुम्हाला 99 रुपयाला बॅच आहे, फक्त 99, आणि ही फक्त 69 रुपयाला बॅच आहे. एकदा बॅच करा, त्यामध्ये तुमचं असे मी 5000 जीके टाकणार आहे, 3000 टाकलेले, आता हे 500 आले का मग 3500 होणार आहे आणि 1500 राहतील, ते पण असे आपण पेपरच्या आधी कव्हर करणार आहोत. ओके. मग ही बॅच खूप महत्वाची आहे तुमच्यासाठी. दोन्ही पण घेतल्या तरी चालतंय, काय हरकत नाही. इथं तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण सगळंच येऊन जाईल. तुम्हाला कुठलीही बॅच घ्यायची गरज नाही, फक्त एकदाच खर्च करायचे. तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा 8329603029. ओके. ह्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा, नाहीतर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये पण तुम्हाला ॲपची लिंक दिली, ते ॲप डाउनलोड करा. डाउनलोड केलं की मग तुम्हाला तिथनं ती बॅच मिळणार आहे. ओके. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा हा कोणत्या शिफारशीनुसार अस्तित्वात आला? महाराष्ट्रामध्ये काय आहे? जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा आला होता, हा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार आला होता? वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि यापैकी नाही. याचं योग्य उत्तर काय? वसंतराव नाईक. वसंतराव नाईक या समितीनुसार हे काय झालं होतं? आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा आला होता. बघा, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यावर 1 मे 1960 रोजी ही समिती नियुक्त केली. कोणती? वसंतराव नाईक समिती. हिचे अध्यक्ष वसंतराव नाईक होते. समितीचे शिफारसी लोकशाहीचे विकेंद्रीकरण, या समितीने जिल्हा परिषद हा घटक अंमलबजावणी, या समितीच्या अहवालावर आधारित महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मंजूर झाला. कोणता मंजूर झाला कायदा? 1961 ला. आणि त्यानंतर 1 मे 1962, 1 मे 1962 रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था अंमलात आली. 1 मे 1962 ला महाराष्ट्रामध्ये काय आलं? पंचायत राज ही व्यवस्था अंमलात आली. ठीक आहे, लक्षात असू. रेड क्रॉसचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जिनिव्हा, हेल्सिंकी, न्यूयॉर्क आणि पॅरिस. ते आपण 500 प्रश्न घेतले, आता 327वा प्रश्न चालू आहे. त्याच्यामध्ये रेड क्रॉसचं पूर्ण माहिती घेतली आपण. तिथं मुख्यालय पण दिलंय. ज्या विद्यार्थ्यांनी मागचं लेक्चर एकदम व्यवस्थित केलंय त्यांना लगेच सांगता येईल. रेड क्रॉसचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? गोंदिया, वर्धा, गडचिरोली की भंडारा? तर सानगडी हा जो किल्ला आहे हा तुमचा भंडारा या ठिकाणी, भंडारा या जिल्ह्यामध्ये. पर्याय क्रमांक 4. विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे देतात? मुख्यमंत्री, राज्यपाल, विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती. तर बघा, विधानसभेचे अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष हे राजीनामा कोणाकडे देतात? विधानसभा उपाध्यक्ष, आणि उपाध्यक्ष कोणाकडे देतो? तर अध्यक्षाकडे. लक्षात ठेवा, अध्यक्ष राजीनामा उपाध्यक्षाकडे आणि उपाध्यक्ष राजीनामा अध्यक्षांकडे देतो. ठीक आहे, बरोबर. मुख्यमंत्री हे राजीनामा कोणाकडे देतात? राज्यपाल. राज्यपाल हे राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपती. म्हणजे पूर्ण तुमचे 4 ऑप्शन क्लिअर झाले. 4 पण आता टेन्शन नाही. विधानसभा अध्यक्ष विधानसभेचे उपाध्यक्षांकडे आणि उपाध्यक्ष अध्यक्षांकडे, मुख्यमंत्री राजीनामा राज्यपालकडे आणि राज्यपाल राजीनामा कोणाकडे देतात? राष्ट्रपतींकडे. ठीक आहे. आणि जर राष्ट्रपती विचारलं, राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपती व राष्ट्रपती, उपराष्ट्रपती राजीनामा राष्ट्रपतींकडे. लक्षात असू द्या. ठीक आहे, याचे योग्य उत्तर विधानसभा
सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग जुना नंबर विचारलेला आहे, जो आता नवीन आहे, पण आपल्याला नवीन विचारलाय का? नाही, जुना विचारलाय. 211, 222, 22 आणि 4. तर याचं योग्य उत्तर काय आहे? सोलापूर ते धुळे हा राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक होता, 211 होता. पर्याय क्रमांक 1. 1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन नवीन कोणता देश निर्माण झाला? अफगाणिस्तान, इराण, बांगलादेश, पश्चिम बंगाल. तर 1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन बांगलादेश या देशाची निर्मिती झाली. बांगलादेशची राजधानी कोणती आहे? राजधानी ढाका. आणि बांगलादेशचं चलन कोणतं आहे? टका. ठीक आहे. नेक्स्ट, सिक्कीमची राजधानी विचारली. सिक्कीम या राज्याची गंगटोक, इम्फाळ, कोहिमा, गुवाहाटी. तर सिक्कीम या राज्याची राजधानी आहे गंगटोक. इस्रोचे विस्तारित रूप महत्वाचा प्रश्न आहे. IMPA दरवर्षी पेपरला इस्रोवर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातो. तर इस्रोचं विस्तारित रूप काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्यानंतर इंटरनॅशनल स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंडियन स्पेशल रोड ऑर्गनायझेशन आणि इंडियन सॅटेलाइट रिसर्च ऑर्गनायझेशन. याचं योग्य उत्तर काय? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. पर्याय क्रमांक 1. इस्रो संदर्भात आणखी माहिती जाणून घ्या. बघा, इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969. महत्वाचा प्रश्न आहे हा, लक्षात ठेवा. IMP 15 ऑगस्ट 1969 ला इस्रोची काय झाली? स्थापना झाली. मुख्यालय कुठे यायचं? बेंगलोर, कर्नाटक. बेंगळुरू, कर्नाटक. जनक कोण आहे? डॉक्टर विक्रम साराभाई. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक त्यांना मानलं जातं. प्रथम अध्यक्ष तेच होते, डॉक्टर विक्रम साराभाई. आणि प्रथम प्रक्षेपण केंद्र सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. तुंबा इक्टोरियल रॉकेट लॉन्चिंग सेंटर, तिरुवनंतपुरम, केरळ. ओके, हे प्रमुख काय दिलेले प्रक्षेपण केंद्र आहे. आणि हे इस्रो आपलं, तो आपल्या देशाचा गर्व आहे आपल्या त्याच्यावरनं. ठीक आहे, लक्षात असू द्या. सतीश धवन कुठे? श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. हा प्रश्न पेपरला विचारला गेलेला आहे. आणि तुंबा इक्टोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन, तिरुवनंतपुरम, केरळ या ठिकाणी. कन्सेप्ट क्लिअर? नेक्स्ट, नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चांगली कमेंट करा. रसायनांचा राजा कोणास म्हणतात? हायड्रोक्लोरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड आणि ऍसिटिक ऍसिड. तर रसायनांचा राजा हा कोण असतो? तर सल्फ्युरिक ऍसिड. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना केव्हा झाली? 1994, 1993, 1992, 1995. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना ही केव्हा झाली? 1993 ला. राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचं प्रमाण किती? जो आपल्या देशाचा तिरंगा आहे ना, आपल्या भारताचा तिरंगा आहे, त्या तिरंगाची उंची आणि लांबी विचारली. उंची आणि लांबी किती असं. तर याचा उ नाव लक्षात ठेवायचं, लांबीचं ल नाव लक्षात ठेवायचं. उल नाव तयार होतं 2 असतील. आणि पेपरला फिरवण्यासाठी मुद्दामून अगोदर लांबी विचारतील आणि नंतर उंची विचारतील तुम्हाला चुकवण्यासाठी. त्यावेळेस लक्षात राहू द्या, तिथं काय ना, तिथं तुम्हाला हे 2 असतीलच माहित पाहिजे. 2 असतील, मग तिथं पर्यायला तुम्हाला काय होईल? 3-2 होईल. जसं की हे बघा इथं दिलेलं आहे. इथं लांबी, उंची आणि लांबी, पहिले मुद्दा म्हणून लांबी दिली. इथं अगोदर लांबी दिली म्हणून 3 आणि रुंदी दिली म्हणून काय तर 2. बघा, वरचा पट्टा आहे गडद केशरी हे धैर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे. वरचा पट्टा. मधला पट्टा जो आहे तिरंगाचा पांढरा, हे शांती आणि सत्याचं प्रतीक आहे. ठीक आहे. खालचा पट्टा म्हणजे हिरवा, हे सुजलाम सुफलता, भूमी, समृद्धी आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं तिरंगा. अशोक चक्र मध्यभागी गडद निळा रंगाचे अशोक चक्र 24 आरे आहेत तिथं. एकूण आरे किती? तर 24 आरे. हे प्रगती आणि गतिमानतेचे प्रतीक आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभावरून घेतलेले हे. लांबी आणि रुंदी विचारल्यास 3-2 सांगा. डिझाईन कोणी केलं? पिंगली व्यंकय्या. डिझाईन कोणी केलं? पिंगली व्यंकय्यांनी केलं. स्वीकृत कधी केली? 22 जुलै 1947 रोजी तिरंग्याला राष्ट्रध्वजाला मान्यता देण्यात आलेली. ही तारीख खूप महत्वाची, 22 जुलै 1947. बस यावर तुम्हाला काही प्रश्न आला तर तुमचा मार्कच जाणार नाही आता.
कसा आहे प्रश्न येऊ द्या तिरंग्यावर, मार्क जाईल का? नाही. अशा पद्धतीने परिपूर्ण. तुम्ही काय करणार? मला माहिती आहे ना, हा पेपरला विचारला गेलेला प्रश्न आहे. नो डाउट. तुमच्या पुस्तकात पण आहे. तुम्ही एवढंच पाठ करणार. माझं इंटेन्शन काय? की ही सगळी माहिती आपण गोळा करून पाठ करून ठेवली पाहिजे. यावर काही आलं तर मार्क जायला नको. ठीक आहे? नेक्स्ट. खालीलपैकी कोणता आजार सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? रात आंधळेपणा, स्कर्वी, बेरी आणि मूळदोष. सीच्या कमतरतेने होतो स्कर्वी. ओके. बेरी काय तर ब जीवनसत्वाच्या कमतरतेने. ब आणि मूळदोष काय तर ड जीवनसत्वाच्या कमतरतेने. रात आंधळेपणा अ जीवनसत्वाच्या कमतरतेने. ओके. नेक्स्ट. आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? नेपच्यून, शनी, युरेनस आणि प्लुटो. तुम्हाला ट्रिक सांगू याची. सूर्यमाला कसं लक्षात ठेवायचं? सूर्यमाला एकदम सोपं. आपले जो वारा असतो तो कोणता वारा असतो? सोमवार असतो ना. सोमवारला काय म्हणायचं माहिती का? हे बघा इथं लिहून घेतो ते सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, रवी. ओके. हे आपल्या हप्त्याचे 7 दिवस झाले की नाही. आता काय करायचं? सोमला काय म्हणायचं? सोमवारला इथं म्हणायचं सूर्य. याला म्हणायचं सूर्य म्हणजे सुरुवात झाली सूर्यापासून. ओके. सोमवार घेतला त्याच्यानंतर काय करायचं? हा मंगळ काढून टाकायचा. फक्त बुध लक्षात ठेवायचा. बुध. सूर्याला सर्वात जवळचा कोण आहे? तर बुध आहे. ठीक आहे. मग परत काय करायचं? गुरुवार नाही घ्यायचा. मग त्यानंतर घ्यायचा शुक्र. त्यानंतर काय घ्यायचा? शुक्र घ्यायचा. ओके. मग परत मग काय करायचं? शनी नाही घ्यायचा. मग रवी. मग रविवार हा ग्रह आहे का? नाहीये. रविवार नाही तर रविवारला काय म्हणायचं? पृथ्वी. रवीला काय म्हणायचं? पृथ्वी. म्हणजे इथं लिहायचं पृथ्वी. ओके. मग आता रविवार पृथ्वी. मग परत काय येईल तुमचा? सोम. त्यानंतर काय येईल? मंगळ. अशा पद्धतीने आपण एक घेत नाही ना. मग आता सोम नाही घ्यायचा. परत इथं काय घ्यायचा? मंगळ हा घ्यायचा. ओके. मग आपण बुधवार घेणार का? मंगळाच्या नंतर हे बघा इथं बुध आहे. त्याच्यानंतर इथं कोण आहे? तुमचा गुरु आहे. ओके. बुधवार घेऊ का आपण? नाही. मग आपण काय घेणार आहे? गुरु. ओके. अशा पद्धतीने बघा. सूर्य, सूर्याला जवळचा बुध आहे. शुक्र, पृथ्वी, मंगळ, बुध. त्याच्यानंतर नेपच्यून, युरेनस, नेपच्यून असे तुमचे ग्रह. पण हा युरेनस आणि नेपच्यून. युरेनस आणि तुमचा कोणता ग्रह आहे? तर नेपच्यून. आता इथं तुमचा सूर्याला सगळ्यात जवळचा कोणता आहे? बुध आहे. सगळ्यात लांबचा ग्रह कोणता आहे? नेपच्यून. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. समजतंय? अशा पद्धतीने एकाड एक लक्षात ठेवा. सूर्य, बुध, शुक्र असा प्रश्न होता नाशिक ग्रामीणला की पृथ्वी कोणत्या 2 ग्रहांच्या दरम्यान आहे? तर बघा शुक्र आणि मंगळ या 2 ग्रहांच्या दरम्यान काय तर पृथ्वी येते. समजतंय? नसेल तर नेक्स्ट लेक्चरला मला कमेंट करा. मी परत एकदा सविस्तर पूर्ण ग्रह शिकवून देईल तुम्हाला. ठीक आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केव्हा केले? 25 डिसेंबर 1927, 20 डिसेंबर 1924, 20 डिसेंबर 1927 आणि 25 डिसेंबर 1924. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले 25 डिसेंबर 1927 ला. 25 डिसेंबर 1927 ला काय केलं? मनुस्मृतीचे दहन. ओके. बघा रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी केले होतं. हा दिवस आजही स्त्री मुक्ती दिन किंवा मनुस्मृती दिन, दहन दिन म्हणून साजरा केला जातो. कारण मनुस्मृतीने स्त्रियांवर आणि दलितांवर लादलेल्या बंधनांना बाबासाहेबांनी ह्याच दिवशी जाहीर विरोध केला होता. ठीक आहे. म्हणून हा दिवस काय बनवला जातो? तर स्त्री मुक्ती दिन. दहशतवाद विरोधी दिन केव्हा असतो? 21 ऑक्टोबर, 21 मे, 6 मे आणि 17 ऑक्टोबर. तर दहशतवाद विरोधी दिन असतो 21 मेला. पर्याय क्रमांक 2. पंजाब केसरी म्हणून कोणाला संबोधले जाते? लाला हरदयाल, लाला लजपत राय, लाला जगत नारायण आणि महाराज रणजित सिंग. तर केसरी पंजाब केसरी म्हणून लाला लजपत राय यांना ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म केव्हा झाला? 1657, 1660, 1647, 1658. तर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला 1657 ला. कोणत्या ठिकाणी झालेला आहे?
कोणत्या ठिकाणी. त्यानंतर आणखीन एक काय प्रश्न आहे की त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला जो प्रसिद्ध ग्रंथ आहे. ओके, मग ते दोघं पण जाणून घ्या. बघा, जन्म झाला 14 मे 1657 पुणे जिल्ह्यातील पुरंदर किल्ल्यावर. 1657 पुरंदर या किल्ल्यावर. विशेष ओळख, संभाजी महाराज अत्यंत विद्वान होते. त्यांनी वयाच्या फक्त 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. हा महत्वाचा आहे. हा मुंबई शहराला विचारलेला प्रश्न आहे. बुधभूषण हा ग्रंथ त्यांनी लिहिला. राज्याभिषेक त्यांचा 16 जानेवारी 1681 ला झाला. 16 जानेवारी 1681 त्यांचा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनले संभाजी महाराज. ओके, संभाजी महाराजांची तुम्हाला इथं फोटो पण दिलेला आहे जेणेकरून लक्षात ठेवायला सोपं जाईल. ओके, नेक्स्ट बघा, दुसरे मराठा इंग्रज युद्ध या ठिकाणी झाले. कोणत्या ठिकाणी? मुंबई, पुणे, आडगाव, वसई. तर दुसरे मराठा इंग्रज युद्ध हे वसई या ठिकाणी झाले. वसई. ओके, 1802 मध्ये. हा भारतातला पहिला लोहमार्ग दिल्ली ते आग्रा, मुंबई ते ठाणे, तिरुपती ते रेणीगुंठा, कलकत्ता ते खडगपूर. तर भारतातला पहिला लोहमार्ग जो आहे तो कोणता लोहमार्ग आहे? मुंबई ते ठाणे. तेव्हा 1853 ला 16 एप्रिल 1853 रोजी हा पहिला लोहमार्ग. या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या. अंतर होतं एकूण 34 किलोमीटर. अंतर किती होतं? 34 किलोमीटर म्हणजेच 21 मैल होतं. इंजिनांचं नाव होतं साहिब, सिंध आणि सुलतान असं इंजिनचं नाव होतं. ते इंजिन होते ना साहिब, सिंध आणि सुलतान. डबे आणि प्रवासी, पहिल्या रेल्वेमध्ये 14 डबे होते आणि यातून सुमारे 400 प्रवाशांनी प्रवास केला होता. एकूण किती प्रवासी होते? 400 होते. गव्हर्नर जनरल ह्या काळात लॉर्ड डलहौसी हे भारताचे गव्हर्नर जनरल होते, ज्यांना भारतीय रेल्वेचे जनक असे मानले जाते. डलहौसी यांना काय मानलं जातं? भारतीय रेल्वेचे जनक. ओके, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ह्या नदीच्या किनारी आहे, म्हणजे ह्या नदीच्या काठी. मिठी, दहिसर, जगबुडी आणि वशिष्ठी. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे दहिसर या नदीच्या किनारी आणि मुंबई शहर हे मिठी नदीच्या किनारी आहे. मिठी नदीच्या किनारी. कार्बन डायऑक्साईडचा उपयोग कशासाठी केला जातो? अग्निशामक, लोकरीचे विरंजन, खत उत्पादक, जंतुनाशक. तर कार्बन डायऑक्साईडचा उपयोग जो आहे तो अग्निशामक यासाठी केला जातो. पर्याय क्रमांक 1. ओके, नेक्स्ट. हायग्रोमीटर काय मोजते? सापेक्ष आर्द्रता, द्रवांची सापेक्ष घनता, नदीच्या पात्रातील प्रवाह, वरीलपैकी काही नाही. तर हायग्रोमीटरचं काम काय? सापेक्ष आर्द्रता मोजणे. पर्याय क्रमांक 1, सापेक्ष आर्द्रता मोजणे. सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं आहे? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र सुधारक, केसरी, दिनबंधू आणि प्रभाकर. तर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र आहे दिनबंधू. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे, दिनबंधू. पण दिनबंधू काय? तर 1 जानेवारी 1877 रोजी पुणे येथून हे वृत्तपत्र सुरू झालं होतं. त्याचे संपादक पहिले होते संपादक कृष्णराव भालेकर. पहिले संपादक कोणी? कृष्णराव भालेकर. महत्व काय? महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे पहिले वृत्तपत्र मानलं जातं. तसंच सुधारक कोणी सुरू केलं? गोपाळ गणेश आगरकर, केसरी लोकमान्य टिळक, प्रभाकर भाऊ महाजन. जे तुमचे इतरचे ऑप्शन होते ना ते पण क्लिअर करून दिले. इथं काय? सुधारक गोपाळ गणेश आगरकर. ओके, आणि प्रभाकर केसरी कोण आहे? लोकमान्य टिळक. प्रभाकर कोण आहे? भाऊ महाजन. ठीक आहे, नेक्स्ट. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? ताराबाई शिंदे बालगृह, पंडित रमाबाई मुक्ती सदन, रमाबाई रानडे सेवा सदन आणि ताराबाई मोडक शिशुविहार. तर ताराबाई शिंदे बालगृह ही काय? तर तुमची चुकीची जोडी. पर्याय क्रमांक 1. निष्काम कर्ममठ ह्या मठाचं उद्दिष्ट काय होतं? स्त्रियांची सेवा करणे, दलितांची सेवा करणे, वरीलपैकी दोन्ही आणि वरीलपैकी एकही नाही. निष्काम कर्ममठाचं उद्दिष्ट होतं स्त्रियांची सेवा करणे. पर्याय क्रमांक 1. हे प्रश्न काढतोय, स्पष्टीकरण घेतोय, यामध्ये खरंच खूप वेळ लागतो. त्या गोष्टी एक एक प्रश्न बघायचंय, चुकीचं जायला नको. बरोबर ना? हे सगळं कोणासाठी? तर तुमच्यासाठी करतो.
त्यासाठी सांगतोय की जास्त काही महाग नाही. तुम्ही बाहेर अकॅडमीमध्ये भरपूर 25,000 30,000 फिया भरता. आपली बॅचची किंमत फक्त ₹99. तुमच्या मित्रांना, भावांना जे तुम्ही पोलीस भरती करता त्यांना नक्की आपली बॅच सजेस्ट करा. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया.